नमस्कार. नमस्कार. तुमचं मी आता इथे फक्त गणेश नाव दिसतंय, बाकीचा मी व्हिडिओ वगैरे तर घेत नाहीये, कारण तसं तुमचं म्हणणं होतं की व्हिडिओ तुम्हाला शो नाही करायचा आहे. हम्म. सो खरंय. हां, तर मग तुमचं एक इंट्रोडक्शन तुम्ही शॉर्टमध्ये देऊन टाका, म्हणजे कसं की जे पण काही ऑडियन्स आहे त्यांना समजेल कोण आहात, कुठून आहात, काय. मी नाशिकवरून आहोत आणि मी एका वर्षापासून अथेनस सोबत जोडलेलो आहोत आणि एका वर्षाआधी जेव्हा आम्ही स्टार्ट केलं होतं तर आधी टेस्टिंग पर्पज मी स्टार्ट केलं होतं की कसं करूया. मला एफडी आणि म्युच्युअल फंड पेक्षा जास्त रिटर्न पाहिजे होते. तर मी शोधात होतो, तर मला असं सडनली माहित पडलं की अर्थ इन्व्हेस्टमेंट हे इनिशिएट घेतोय. तर मी बोललो त्यांच्याशी, ते बोलले की हो आपण करूया. तर मी स्टार्टिंग 1.5 लाखापासून स्टार्ट केली होती आणि एक दोन कॉल चांगले गेले विथ प्रॉफिट कॅश मध्ये. पण एक एफ एन ओ मध्ये सडनली डाऊनफॉल आला होताच, म्हणजे 10%. पण नंतर त्याच्यानंतर अ, अजून 2-3 कॉल्स बऱ्यापैकी खूप चांगले गेले आणि तो प्रॉफिट तो लॉस कव्हर झाला होता. तर मी 6 महिन्यानंतर अजून 1 लाख रुपये ऍड केले आणि मला त्यांची ट्रान्सपरन्सी चांगली आवडली. कारण की ते जेव्हा कॉल करतात तेव्हा अं, आधी त्या कॉल बद्दल सगळी माहिती देतात की हे काय आहे, त्याचं काय आहे. आणि जेव्हा मला अग्री वाटतं की हा ठीक आहे करूया, तर तेव्हा ते इन्व्हेस्ट करतात. आणि बऱ्यापैकी चांगलं त्यांचं बोलणं, असं काही हे रुळली नाही, मस्त आहे. आणि आता वर्षभरात मला ऑलमोस्ट 80% लॉ प्रॉफिट झालेला आहे. मीन्स 55-53 थाउजंडचा. बरोबर. आणि आणि त्याच्यातून एफ एन ओ मधून मला ऑलमोस्ट त्यांनी नाही का 18,000 काहीतरी कमवून दिले, बाकीचे कॅश मधून गेले. तर त्यांची पकड चांगली आहे. त्यांचं आपला हा स्टडी हे करतात ते, त्याच्यानुसार ते सजेशन पण चांगला असतो. हं. आणि जे जे मला पाहिजे होतं एफडी आणि म्युच्युअल फंड पेक्षा जास्त रिटर्न, ते त्यांनी ते त्यांनी हेल्प केली त्याबद्दल. त्याबद्दल खूप खूप आभार. तर जे तुम्ही आणि आता इथे रिटर्न वगैरे सांगितलं, सॉरी मी मध्येच इंटरप्ट करतोय. हो हो तुम्ही जे पण काही नंबर्स वगैरे सांगितले, मी एक काम करतो वाटलं हो सर, स्क्रीन हो शेअर करतो, म्हणजे म्हणजे चालेल ना हो तुम्हाला? हो हो. काय हां, प्रॉब्लेम नाही, चालेल. ठीक आहे. ॲक्च्युली स्क्रीन याकरता शेअर करत होतो, म्हणजे कसं की आत्तापर्यंत जो पण काही आपण प्रॉफिट जसं तुम्ही सांगितलं, तर हो तो हो. आपण सगळ्यांना शेअर पण होईल, नक्की किती प्रॉफिट आहे, काय आहे, कसं आपण प्रॅक्टिकली कसं वर्कआउट केलं. आणि इथे सांगायचं बरोबर म्हणजे कसं आहे की आपण एंजल वन सोबत ऑथोराइज पार्टनर पण आहेत. जे पण काही कॉल्स वगैरे असतात की त्यांच्याच थ्रू आम्ही तुम्हाला देत असतो. बरोबर. जे ऑथोराइज खरं. कॉल्स वगैरे ज्याला म्हणता, म्हणजे असंच काही सांगायचं म्हणून सांगितलं वगैरे असं काही नाहीये. हम्म. तुम्हाला इथे स्क्रीन दिसते? हो, दिसते. हो. ॲक्च्युली तुमचं नाव वगैरे आहे, पॅन नंबर वगैरे सगळं काही आहे, म्हणजे असं कोणाचंच नाही, ते सगळं काही तुमचंच आहे. हो तर हो. याच्यात तुम्हाला दिसून येईल इथे आपण किती प्रॉफिट आत्तापर्यंत कमवलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचा एक्सपेन्सेस पण दिसतोय, म्हणजे असं नाही की 10 कमवायचे आणि 5,000 एक्सपेन्सेस मध्ये गेलेले. नेट प्रॉफिट 5,000 वगैरे असं हम्म. पण काही नाही. तुमचे एक्सपेन्सेस तुम्ही इथे बघू शकताय, कमीत कमी एक्सपेन्सेस आहे. बरोबर. हम्म. म्हणजे कोणता पण बिझनेसचा रूल कसा आहे की तुम्ही एक्सपेन्सेस कमी करा, प्रॉफिट ऑटोमॅटिक बरोबर वाढतो. तर आपण इथे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे तुम्हाला बरोबर बघू बरोबर, शकता, इथे मिनिमम तुम्ही रेट मध्ये जास्त प्रॉफिट. हां, नाही तर मग ते आपण कमी करायचं आणि कंपनीला जास्त प्रॉफिट करून द्यायचं, असं पण काही नाहीये. इथे तुमचा प्रॉफिट दिसतोय वरती, हे तुमचं पूर्ण कॅशचं आहे. ओके. हो. आतापर्यंत आपण कोणते कोणते शेअर्स घेतले, कधी घेतले, डेट आणि टायमिंग, क्वांटिटी वगैरे काय कसं सगळं काही मेन्शन आहे. बरोबर. अराउंड 40 प्लस तुमचा इथे कॅशमध्ये प्रॉफिट आहे.
हा सेकंड राईट. शीटमध्ये गेलं तर हे तुमचं डेरिव्हेटिव्हचे ट्रेड आहे. इथे तुमचा पंधरा हजार डेरिव्हेटिव्ह. 15,000च्या आसपास हम्म. तुमचा इथे प्रॉफिट दिसतोय. ह्याच्यात बरोबर पण आपण बरोबर. फक्त निफ्टीमध्ये मोस्टली ट्रेड घेतलेले आहे. एक दोन तुम्हाला इथे एबीबी हम्म. दिसतो. एबीबी तसा तो पण फ्युचरचा कॉल होता. हो हो, बरोबर. मोस्टली एक निफ्टीमध्ये हा सगळं एक काही आहे. फ्युचर होता. हो हां, मोस्टली हो सगळं काही निफ्टीमध्येच आहे. एशियन पेंटचे एक दोन कॉल्स होते ते पण थोडेसे आपले, जसं तुम्ही आत्ता आधी सांगितलं होतं की आपल्या एफ-एन-ओचे एक दोन ट्रेड निगेटिव्ह केलेले होते. सो तो एक ट्रेड हो. होता जो निगेटिव्ह होता. आणि पूर्ण एका वर्षाच्या जर्नीमध्ये तुमचे एवढेच कॉल दिसत आहे. नाही तर लोकांची इतकी मोठी लिस्ट येत असते याच्यामध्ये की म्हणजे विचारता सोय नाही. ते ऑडिट करायलाच प्रॉब्लेम होऊन जातो. हां. आणि हे तुमच्या इथे नंबर ऑफ ट्रेड्स पण तुम्ही बघू शकता, हार्डली 20 ट्रेड आहे एका वर्षामध्ये. राईट राईट म्हणजे राईट. आपण एखादा महिन्यातून एखादा ट्रेड घेतोय, एक किंवा पण दोन. शेवट शॉर्ट. दोन हां, एक हम्म. किंवा दोन शो शॉट म्हणण्यापेक्षा मॅक्झिमम प्रोबेबिलिटीचे. आणि ते कसं आहे की हा डेरिव्हेटिव्ह हा. म्हटलं की रिस्क पण वाढून जाते. बरोबर बरोबर. मग त्याकरता कमीत कमी रिस्कमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कसं होईल हेच आपण लक्षात ठेवून आपण इथे सगळे डिसिजन घेतलेले आहे. खरं आहे, बरोबर. आणि हे तुमचं एफ-एन-ओ, हे बाकीचं तुमचं हम्म. चार्जेस असतात, डीपी चार्जेस वगैरे. तुम्हाला डिव्हिडंड हो किती आलेला आहे हो तो हो. इथं डिव्हिडंड दिसतोय. ते तर लागणारच आहे. हम्म. आणि हे एक्सचेंजचे चार्जेस आहे, म्हणजे असं नाही की ब्रोकरचे चार्जेस. डीपी चार्जेस जेव्हा तुम्ही शेअर्स काही बाय करता आणि सेल करता, डीपी होल्डिंगमध्ये हो शेअर्स येतात हो तुमचे आणि ते डीपीचे चार्जेस हो. तुम्हाला तिकडे पे करावं लागतं. बरोबर. त्याला डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स म्हणतात. ओके ओके. सो असा तुमचा हा एक वर्षाचा पूर्ण व्ह्यू आहे पोर्टफोलिओचा. इथे हम्म. तुम्हाला दिसतो आहे की प्रॉफिट किती दिसतोय. त्यातले एक्सपेन्सेस वगैरे मायनस केले तर साधारणतः हो. 55,000 प्लस आहे तुम्ही, जो की अराउंड राईट बरोबर. 18.4% आहे एका वर्षाचा. हम्म. आपण बरोबर, स्लोली मला तेच हां. अपेक्षा होती. हं, तर ते झालंय बरोबर. हां हां. अजून तुमचे हा, मला म्युच्युअल फंड साठी अजून थोडं तुम्ही गाईड करावे तर चांगलं वाटेल. म्युच्युअल फंड चालू पण आहे दुसऱ्या अकाउंटला, पण थोडं अजून इन्व्हेस्टमेंट मला वाढवायची आहे अजून. तर मला थोडं गाईड करा तर चांगलं राहील. म्युच्युअल फंड माझ्या आईच्या अकाउंटला पण मला करायचं आहे. जसं आपण ओपन केलं होतं याचं, पण त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, तर जसं आपण आईच्या आणि डिस्कस पण केलं होतं की एक आपण दोन अकाउंट करूया आणि एका याच्यात तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ आणि हो दुसऱ्या हो याच्यामध्ये तुमचं हो हो. एस-आय-पी वगैरे आपण तुम्ही कंटिन्यू करणार आहोत. एस आय पी म्हणजे एस. हां, येस येस येस. म्हणजे याच्यातला जो पण काही तर ती प्रॉफिट अजून येतोय. एक. हां, आणि हा हा, तुमचा. तर ती एस आय पी मध्ये शिफ्ट करूया थोडं. हां, चालेल ना. म्हणजे कसं की हे तुमच्या हा खिशातले पैसे नाहीचे, हा जो पण काही प्रॉफिट आहे हाच तुम्ही एस-आय-पी मध्ये ट्रान्सफर करणार आहेत. म्हणजे ते आपण म्हणतो हा, की मिक्स पैसे से पैसा हा, कमाओ. अजून ऍड ऑन पण करणार आहे अजून. हं, हं, हं. म्हणजे ते जेणेकरून कसं फ्युचर मध्ये जरा चांगलं राहील तसं. बरोबर आहे ना. पैसे से पैसा तर बनाओ रहो, ग्रो होते रहो. खरं आहे खरं आहे, तसंच. हं, हा, आणि जसं काय की लोकांना अशी एक भीती असते की समोरचा जो ब्रोकर असतो तो आपला अकाउंट हँडल करतो, तर त्याच्या अकाउंटला पैसे नसतात. हे पैसे सगळे आपल्या अकाउंटच असतात. बरोबर. आणि त्याला फक्त आपण ऍक्सेस देतो की भाई तुम्ही माझ्या बॅकएंडला माझ्या परमिशन नंतर तुम्ही हँडल करू शकता. बरोबर. आणि पण जसं मी बाकी आधी सगळं म्हटलो. प्रॉफिट लॉस सगळं आपल्या अकाउंटलाच असतो. सगळं हं, आपल्या हं. अकाउंट थ्रूच असं सगळं फ्लो होतो. असं काही बरोबर. काही खोटं गोष्ट नाही आहे, चांगली आहे. खराब गोष्ट नाही, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपला काही पैसा दुसऱ्याच्या अकाउंटला नसतो, आपल्या अकाउंटलाच असतो. फक्त आपण ऍक्सेस देतो. बरोबर. आणि जसं मी तुम्हाला आधी पण म्हटलं की आम्ही एंजल सोबत ऑथोराइज पार्टनर पण आहेत. सो जे पण काही तुमचे हो हो. अकाउंट्स आहेत ते एंजल मध्ये ओपन होणार. आणि जो पण काही फंड्स आहे बरोबर. तो पूर्णपणे तुमच्याच अकाउंटला राहतो. आम्ही फक्त हा, बॅकएंडला जसे एंजलचे कॉल्स वगैरे येतात तसं तुम्हाला फक्त प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे त्यातून प्रोव्हाइड जे पण काही करतात. बाय सेल असेल ते विदाऊट युअर हम्म. कन्फर्मेशन, विदाऊट युअर कन्सर्न आम्ही एकही रुपयाची ऑर्डर प्लेस होत जात नाही. मग ते बाय राईट असो, राईट. सेल असो, एक्झिट असो, प्रॉफिट बुक असो, लॉस बुक असो, काहीही असो, एनी एनी काइंड ऑफ खरं आहे. ट्रान्झॅक्शन विदाऊट युअर परमिशन आम्ही इथून काहीच करू शकत नाही. हा, खरं आहे, सो बरोबर. म्हणजे ते कसं, मी एक जर आहे. बाहेरगावी असल्यावर मला तो कॉल विकायचा असेल आणि मला नाही जमलं, तर मी यांना फोन करून परमिशन देऊ शकतो की भाई तुम्ही हा कॉल विका. तर ही एक बेनिफिट आपल्याला भेटतो खूप कुठेही. जर तुम्ही बरोबर. बिझी असाल, कोणत्या तरी प्रोग्रामला गेले असेल, तर हे खूप चांगली गोष्ट आहे. ओके.
जो नवीन युथ असतो ना त्यांना म्हणजे हम्म, फास्ट पैसे कमवण्याची अशी म्हणजे एक जोश असतो कसं मला लवकरात लवकर पैसे कमवायचे आहे असं आहे. हम्म. हे सगळं मिथ्या आहे म्हणजे हे काही कामाचं नाहीये हे रियालिटी हा ही काहीच नाहीये. डिसिप्लिन ही खूप कामाची गोष्ट आहे. डिसिप्लिन ठेवणार तरच तुम्ही वर जाणार नाही तर नाही जाणार. तर शेअर मार्केटमध्ये पण डिसिप्लिन खूपच गरजेची आहे. ट्रान्सपरन्सी डिसिप्लिन तुम्ही डिसिप्लिन ठेवणार थोडं श्रद्धा सबुरी ठेवणार तरच होईल नाही तर नाही होणार. ऍक्च्युली हे तर सगळं एकदम हे सगळं काय एकदम मीच वरती जाणं. हा थँक्यू थँक्यू, मी हा मध्येच इंटरप्ट बोला. करतोय. हे सगळं काय ऍक्च्युली मीच हो. बोलणार होतो, पण माझ्या आधी तुम्हीच बोलून दिलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली. कारण क्लायंटचं एवढं अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय माणूस कधी एक वर्ष तुम्ही इथे थांबले आणि जो पण काही हो. जर्नी झाली, सो हम्म. त्यातूनच हे दिसून येते की तुम्ही स्वतः पण किती डिसिप्लिन आहात आणि तुमचे पेशन्स किती आहेत. आणि जे तुम्ही जसं हो सांगितलं की धन्यवाद. यंगस्टरला खूपच लवकर पैसा कमवायचा असतो, फायनान्शियल फ्रीडम खूप हम्म लवकर हम्म. पाहिजे असतं, हो त्यांचे फ्युचर हो. गोल्स एक्सपेक्टेशन फ्युचरमधून ठेवणं काही चुकीचं नाही आहे. खरंय क्वालिटी खरंय. लाईफ ठेवणं पण काही चुकीचं नाही आहे. पण जे हम्म एक्सपेक्टेशन हम्म. मार्केटमध्ये आल्यानंतर लोक ठेवतात की नाही मला एका हम्म महिन्यातच हम्म. रिटर्न पाहिजे, 2 महिन्यातच रिटर्न पाहिजे, ते प्रॅक्टिकली बरोबर अवघड आहे. मग बरोबर तुम्ही ते बरोबर. बाकीचे लोक जसं म्हणतात की हे गॅम्बलिंग आहे, सट्टा आहे, मग त्यात काय चुकीचं आहे मग? आणि खरंय 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 तुमचं हा, एकदम खरं मत. तेच तर म्हणजे आता तुम्ही एज्युकेशनसाठी 3-3, 4-4 वर्ष थांबता, मास्टर डिग्री करता, हम्म हम्म. त्याच्यानंतर मग जॉब करता, आणि मग इथे तुम्हाला एवढं थांबायला अडचण येतं, मग हा ते हा. ते मला कुठेतरी खटकतं, आणि ते तुम्ही स्वतःहून सांगितलं ते बरोबर जास्त बरोबर. महत्वाचं आहे. नाही ते आहे मार्केटला तसं हम्म, म्हणजे बघतोय मी पण यंगस्टर तसं हम्म. म्हणून सांगितलंय. शेवटचं एबीसीडी तरी हा एक- एबीसीडी तरी माहित पाहिजे थोडीशी की तुम्ही काय करताय काय नाही करताय. तर शेअर मार्केट बद्दल तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही एक दोन वेबिनार पण अटेंड केले तर कसं तुम्हाला तुम्ही काय करताय आणि काय करायला पाहिजे आणि काय चेक करायला काय पाहिजे की कसं तुमचं तुम्हाला कळेल की काय चाललंय. तर हे थोडं बहुत एज्युकेशन थोडं बहुत घेतलं ना तर खूप चांगलं राहील. म्हणजे कसं की समोरचा काय करतो आपल्याला कळते आणि आपलं प्रॉफिट कसं बुक करायचं ते आपल्याला बरोबर जमतो. अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मी एज्युकेशन वगैरे कंडक्ट करायला पाहिजे किंवा वेबिनार घ्यायला पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे? हा म्हणजे थोडं बहुत अवेअरनेस पण दिलंय ना हम्म, हम्म, क्लायंटला की कसं की काय करताय काय नाही तर त्यांना पण कळेल की म्हणजे त्यांना पण असं काही मनात काही असं काही दुसरं राहणार नाही की तुम्ही काय करताय ना कळलं नाही. तुम्ही करताय त्यांना कळतंय आणि आणि तुम्ही काय करताय त्यांना खरं पटतंय तर ते पेशन्स ठेवतील बरोबर नाही ठीक आहे चाललंय काय प्रॉब्लेम नाही. ओके, या पॉईंटवर नक्की विचार करेल मी. हो नक्की नक्की कृपया. आणि होत असेल तर थोडं चांगलं डीप मध्ये बघा म्हणजे अ, हम्म. थोडं अवेअरनेस चांगला होईल. ओके ओके, या व्यतिरिक्त तुम्हाला हम्म. काही सजेशन्स द्यायची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकताय. हो सजेशन्स तर सगळं चांगलं आहे सजेशनचं काही नाही माझ्याकडे. हम्म. तुमचे डिसिप्लिन खूप चांगलं आहे म्हणून ते आम्हाला ते आवडते तर ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट पण ते चांगली सेफ राहील आमची. ठीक आहे, सो कन्क्लूड. ओके चालेल दॅट्स ऑल थँक्यू. ठीक आहे, चला. ओके सर बाय. या.